उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळवडीच्या सणानिमित्त ठाण्यातील टेंबीनाका येथील आनंदाश्रमात जाऊन स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना रंग लावून विनम्रपणे अभिवादन केलं। होळी आणि धुळवडीचा सण सर्वांसाठी सुख समाधान ऐश्वर्य आनंद आणि सप्तरंगांची उधळण करणारा ठरो अशा शुभेच्छा त्यांनी यावेळेला दिल्या। धुलिवंदन आणि रंगपंचमीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील तमाम जनतेला शुभेच्छा देताना शिंदे म्हणाले की सर्वांच्या आयुष्यात आरोग्य आनंद आणि सप्तरंगांची उधळण हो अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतोय। बळीराजा शेतकरी कामगार कष्टकरी लाडक्या बहिणी भावांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाची बरसात व्हावी हीच भावना असल्याचं त्यांनी व्यक्त केलं। यावेळेला त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तसंच धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं। यंदा शिवसेना परिवारातील काही पदाधिकाऱ्यांच्या जवळच्या व्यक्तींचं निधन झाल्यानं तसंच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे शिंदे यांनी यंदा धुळवड न साजरी करण्याचा निर्णय घेतला। दरवर्षी हे सण उत्साहात आणि जल्लोषात साजरे केले जातात, मात्र यंदाच्या होळी धुलिवंदन सणावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाचं सावट आहे। तसंच शिवसेनेच्या काही जवळच्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबातही दुःखद घटना घडल्यानं यंदा जल्लोष टाळून परंपरा जपण्यावर भर देण्यात येत असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं। परिचित लोक त्या दुबईमध्ये होते, आमचा युवासेनेचा राहुल कनाल देखील आणि म्हणून त्यांना संपर्क करून ज्या ज्या हॉटेलमध्ये हे पर्यटक आपले महाराष्ट्रातून गेले होते त्यांना आपले लोक भेटले आणि त्यांची विचारपूस केली, माझ्याशी बोलणं करून दिलं आणि त्यांना एक मोठा आधार मिळाला, मॉरल सपोर्ट मिळालेला आहे। आणि त्यामुळे जी काय विमानं त्यांनी तिकीटं काढली होती त्या तिकीटं कॅन्सल झाल्यामुळे विमानं रद्द झाल्यामुळे त्यांची झाली होती आणि त्यामुळे शिवसेनेच्या वतीनं आणि 2 विमानं विशेष विमानं तिकडे पाठवली आणि मला वाटतं टेकऑफ देखील मुंबईमध्ये त्या ठिकाणी त्यांचा आगमन होईल। यामध्ये सर्व लोक आपापल्या परीने मदत करत आहेत।